हा आंब्याचा आपण जाम करू। हे आंबे किसले, घट्ट असे पिळले आणि त्यातला रस काढला। हा आंब्याचा जवळजवळ 1.5 किलो चव होती। मग मी 1.5 किलोला 1 किलो गूळ घेतला आणि मग तो पाणी त्याच्यात टाकला, जो आंब्याचा निघालेला आहे ना तो, असा मग त्याचा पाक करत राहिला। असं पाक करत ठेवल्यानंतर असा 1 तारी पाक झाल्यानंतर आता पाक तयार झालेला आहे माझा। मी आता हा आंब्याचा चव टाकते, हे किसलेलं टाकते। आपण याला काय पन्हाही बोलतो, पन्हा म्हणजे पातळ असतो, याला जाम बोलतात आंब्याचा जाम। या पद्धतीने तो शिजवायचा, सर्व टाकायचा। हा फ्रीजमध्ये ठेवला ना थंड हवेच्या ठिकाणी तर छान राहतो, वर्षभर पण राहतो, काही प्रॉब्लेम होत नाही। आणि मग स्लो गॅस करून 10-15 मिनटं चांगलं शिजून द्यायचं त्याला, या पद्धतीने। आणि हे आहेत आपल्या मुगाच्या डाळीचे डोसे। रात्रीचे मी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, त्याच्यात मिरची, जिरं घेतलं आणि मीठ, आणि मग मिक्सरला फिरून ह्या पद्धतीने त्याचे डोसे केले। डोसे टाकले आहेत। हे डोसे झटकन होतात। आपण चटणी बरोबर किंवा जाम बरोबर किंवा असा पणा केला त्या पण्याबरोबर खाऊ शकतो, सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी। हे बघा या पद्धतीने निघतायत। हे मुगाचे डाळीचे डोसे आणि हे आंब्याचा पणा किंवा आंब्याचा जाम। आंब्याचा पणा पण बोलतात किंवा पातळी पणा करतात, आणि आंब्याचा जाम पण करतात, त्याला जाम बोलतात। आता हा शिजला ना, याच्यामध्ये वेलची टाकली, दालचिनी टाकली, लवंग टाकल्या 2-4, 5-6 वेलच्या टाकल्या मी। या पद्धतीचा आता तो शिजवायचा असा। मग शिजून झाला का सेम जाम